शिरोडा येथील समुद्रखाडीच्या संगमावर मासेमारी करून परतत असताना होडी उलटून 6 मच्छीमार समुद्रात फेकले गेले। त्यापैकी 5 मच्छीमारांनी अथक प्रयत्नांनी किनारा गाठला, तर श्रीराम पेडणेकर हा मच्छीमार अजूनही बेपत्ता आहे। शिरोडा केरवाडा येथील रवींद्र मनोहर माकले यांच्या मालकीची शिवशक्ती ही मच्छीमार नौका घेऊन येथील खलाशी 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मासेमारीसाठी समुद्रात गेले होते। मासेमारी करून रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास किनाऱ्याकडे केरवाडा बंदरात परतत असताना खाडीमुखाजवळील नास्ताजवळ नौका आली असता पश्चिमेकडून आलेल्या वाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या लाटेत नौका लडबडून एका बाजूने समुद्रात पलटी झाली। यावेळी जीव वाचविण्यासाठी नौकेमधील 6ही मच्छीमारांनी समुद्रात उड्या मारल्या। यामध्ये नौका मालक रवींद्र माकलेंसह विठ्ठल मनोहर माकले, अच्युत गोपाल मलबारी, प्रवीण आनंद मलबारी, शंकर प्रभाकर पेडणेकर आणि श्रीराम प्रभाकर पेडणेकर यांचा समावेश होता। अत्यंत दुर्दैवी म्हणावी लागेल, पण त्यानंतर आम्हाला शासनाचे बरेचसे लोक इथे येऊन फक्त विचारपूस केली त्यांनी, पण अशी आम्हाला काही मदत केली नाही। आणि जे लोकप्रतिनिधी आम्ही म्हणतो ज्याने आमच्यासाठी काम केलं पाहिजे त्यांनी पण केले नाही। फक्त इलेक्शन आले की मतासाठी आम्हाला येऊन सांगतात तुमच्यासाठी हे करणार ते करणार। आम्ही आता कालपासून जवळजवळ 1000 जवळजवळ मच्छीमार बांधव इथे अन्न पाण्याशिवाय त्याचा तपास करीत आहोत, पण इथे कोण पण इथे आमची साधी विचारपूस करत नाही। आणि तेच आम्हाला सांगतात तुम्हाला स्पीड बोट देऊ आणि हे देऊ आणि ते देऊ, पण इथे येऊन साधी चौकशी पण केली नाही। ते स्पीड बोट कुठे आणून देणार आहे? अशा शासनाचा आम्ही सर्व ग्रामस्थ मच्छीमार लोक धिक्कार करीत आहोत। समुद्रात उडी मारून पोहत 5 जण समुद्रकिनारी पोहोचले, मात्र श्रीराम पेडणेकर पोहोचला नाही। त्यामुळे त्यांचा भाऊ शंकर पेडणेकर सह अन्य खलाशी आणि मच्छीमारांनी आपल्या नौका घेऊन तात्काळ शोधाशोध सुरू केला, परंतु रात्री उशिरापर्यंत श्रीरामचा पत्ता लागू शकला नाही। ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग।